नमस्कार. मैत्रेयमध्ये आपलं स्वागत आहे. कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1 मॉड्यूल 2 आपण बघतोय आणि त्यामध्ये आपण सिटिझनशिप रिलेटेड जो पार्ट आहे, सिटिझनशिप पर्यंतचा जो पार्ट आहे तो या आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. आता आपण जो पुढचा पॉइंट आहे, जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू फंडामेंटल राईट्स, आर्टिकल 12 आणि 13 बघणार आहोत. जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू फंडामेंटल राईट्स. बघा, आता आपण फंडामेंटल राईट्स पार्ट 3 कडे जातोय. एकदम महत्त्वाचा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशन मधला, सगळ्यात महत्त्वाचा. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आर्टिकल 14 पासून काही राईट्स आपल्याला मिळतात, राईट टू इक्वॅलिटी अँड सो ऑन. तर हे राईट्स आपल्याला मिळतात. पण 12 आणि 13 पार्ट 3 जो आहे तो 14 पासून स्टार्ट होत नाही, तो 12-13 पासून स्टार्ट होतो. 12 काय आहे, बेसिकली स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. स्टेट अंडर काय येईल, का स्टेटची डेफिनेशन इम्पॉर्टंट ठरते, कारण हे जे फंडामेंटल राईट्स असतात ते फंडामेंटल राईट्स हे एन्फोर्सेबल असतात, लिगली एन्फोर्सेबल असतात अगेन्स्ट द स्टेट. त्यामुळे आपल्याला हे माहीत असायला हवं की स्टेट काय आहे ना, राईट. आपल्याला जर स्टेट काय आहे हे माहीत असेल, आपल्याला आर्टिकल 12 नुसार आपल्याला स्टेट काय आहे हे माहीत असेल, तर आपण आपले जर फंडामेंटल राईट्स इन्फ्रिज झाले तर त्यासाठीचं ते प्रोटेक्शन आहे ते सीक करायला कोर्टात जाऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, स्टेट काय आहे ते माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर 13 आहे लॉ इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट्स. जे काही कायदे आहेत, जे स्वातंत्र्यपूर्वीचे कायदे होते, प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज होते, ते फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट होते, म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या विरोधात असं काहीतरी बोलत होते. तर अशा कायद्यांचं काय होणार, पोस्ट कॉन्स्टिट्युशनल जर असे कोणते कायदे आले की जे बेसिकली लेजिस्लेचरने पास केलेत पण ते काय आहेत, इनकन्सिस्टंट आहेत फंडामेंटल राईट्सची, तर त्या कायद्यांचं काय होणार हे आपण आर्टिकल 13 मध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी आपण आपला जो पहिला पॉइंट इथे आहे, कन्सेप्ट ऑफ फंडामेंटल राईट्स, देअर ओरिजिन अँड डेव्हलपमेंट, हा बघूयात. ओके. फंडामेंटल राईट्स आर द बेसिक ह्युमन राईट्स guaranteed to individual to ensure dignity, liberty and equality. डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स वरती सुप्रीम कोर्ट सुद्धा खूप जास्त फोकस करतं आपल्या अनेक जजमेंट्समध्ये. फक्त तुम्ही श्वास घेताय, फक्त तुमचं एक फिजिकल एक्झिस्टन्स आहे म्हणजे तुम्ही जिवंत आहात का, तर नाही. त्या जिवंत असण्याबरोबर तुम्हाला काय गरजेचं आहे, तर एक डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स गरजेचं आहे. ओके. प्रतिष्ठित जगणं गरजेचं आहे. लिबर्टी असायला हवी आहे, तुमच्याकडे स्वातंत्र्य असायला हवं, निर्णय स्वातंत्र्य असायला हवं, व्यवसाय स्वातंत्र्य असायला हवं, तर तुम्ही माणूस आहात ना, तर तुम्ही ह्युमन आहात, राईट. त्याचबरोबर इक्वॅलिटी, जे काही भेदाभेद आहे तो भेदाभेद दूर करून तुम्ही कोणतरी इक्वल आहात. जर इक्वॅलिटी असेल तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. तर डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स, आपण डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्सची कल्पना करू शकतो. सो फंडामेंटल राईट्स काय आहेत, हे बेसिक ह्युमन राईट्स आहेत जे माणसाला माणूस म्हणून मिळतात. ओके, सिम्पल. दिस राईट सर्व्स ॲज लिमिटेशन ऑन द पॉवर ऑफ द स्टेट अँड ॲक्ट ॲज अ सेफगार्ड अगेन्स्ट आर्बिटरी ॲक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट. मी जसं वरती सांगितलं, गव्हर्नमेंटच्या विरोधात, म्हणजे गव्हर्नमेंटने जर कुठली आर्बिटरी ॲक्शन घेतली, गव्हर्नमेंटने जर इन्फ्रिंज केले कोणाचे फंडामेंटल राईट्स, तर एखादा पर्सनचे जर राईट्स इन्फ्रीज झाले तर तो पर्सन कोर्टात जाऊ शकतो. आणि आर्टिकल 32 आहे बघा, आर्टिकल 32 हे बेसिकली प्रोटेक्शन आहे सगळ्या फंडामेंटल राईट्सचं. इथे तुम्ही रिट दाखल करू शकता, हे आपण पुढे बघणार आहोत. सो बेसिकली काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की आर्बिट्ररी गव्हर्नमेंट ॲक्शन झाली तर त्याच्या विरोधात एखादा इंडिव्हिज्युअल वर झालं होतं इथे, तर तो कोर्टात जाऊ शकतो. सो काय आहे ते, लिगली एन्फोर्सेबल आहेत अगेन्स्ट द स्टेट. दीज राईट्स आर कन्सिडर्ड इसेन्शियल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी अँड फॉर द प्रिझर्वेशन ऑफ ह्युमन डिग्निटी. फ्रीडम नाही आहे, इक्वॅलिटी नाही आहे, कुठल्याच प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे एखाद्या माणसाला, तर तो इंडिव्हिज्युअलची जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी चांगली राहू शकते का, बेसिकली नाही राहू शकत. त्यामुळे ह्युमन डिग्निटीच्या प्रिझर्वेशनसाठी आणि इंडिव्हिज्युअलच्या पर्सनॅलिटीच्या प्रिझर्वेशनसाठी फंडामेंटल राईट्स खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. आता आपण ओरिजिन ऑफ फंडामेंटल राईट्स बघूयात. The concept of fundamental rights has its roots in ancient civilization.
ओके, ही आत्ताची कन्सेप्ट नाही आहे, ही इव्हॉल्व झालेली कन्सेप्ट आहे. फंडामेंटल राईट्स असतील, बेसिकली राईट्स असतील, लिगल राईट्स असतील, तर हे सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लगेच ठरल्या आणि झाल्यात. ह्युमन सिव्हिलायझेशनमध्ये असं झालेलं नाहीये. माणसाच्या उत्क्रांतीच्या जे काही टप्पे होते, माणूस जसा जसा इव्हॉल्व्ड होत होता, जसं जसं सोसायटी फॉर्म होत होती, तर ह्या सगळ्या टप्प्यांवरती ह्या फंडामेंटल राईट्सचे रूट्स आपल्याला दिसून येतात. सर्टन ज्या काही सोसायटीज होत्या त्यांनी हे राईट्स आणि हे प्रिव्हिलेजेस काय केले होते, रिकग्नाइज केलेले होते इंडिव्हिज्युअल्सचे. ओव्हर टाइम दिस राईट्स वेअर फॉर्म्युलाइज्ड थ्रू हिस्टॉरिकल माइलस्टोन्स दॅट शेप मॉडर्न कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क. आता जे मॉडर्न कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आपण बघतोय कोणत्याही कॉन्स्टिट्यूशन मधलं, जसं की युएसएचं कॉन्स्टिट्यूशन असेल, इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन असेल, तर आता बेसिकली आपण इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला तर पार्ट 3 किती व्यवस्थित सगळं दिलेलं आहे. ओके, 1 by 1 आर्टिकल्स आहेत, एकदम डिटेल्ड वेने एक्सप्लेन केलेलं आहे. सोसायटी जेव्हा फॉर्म झाली तेव्हा असं होतं का? नाही. हे कसं झालंय? हे टप्प्याटप्प्याने झालेलं आहे. त्यामुळे जे काही हिस्टॉरिकल माइलस्टोन्स होते ते माइलस्टोन्स अचीव करत आपण कुठे आलेलो आहोत, आत्ताच्या ह्या स्टेबल फॉर्म पर्यंत आलेलो आहोत. ओके, तो काय होते हिस्टॉरिकल माइलस्टोन्स ते बघूयात. वन ऑफ द अर्लिएस्ट डॉक्युमेंट दॅट रिकग्नाइज इंडिव्हिज्युअल्स लिबर्टी वॉज मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा बद्दल तुम्ही ऐकलं असेल, 1215 मधलं एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे इंग्लंडमधलं, विच लिमिटेड द ॲब्सोल्यूट पॉवर ऑफ मोनार्की अँड एस्टॅब्लिश प्रिन्सिपल्स दॅट रूलर्स मस्ट रिस्पेक्ट सर्टन लिगल राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. सो इतिहासातलं आपल्याला माहीत असलेलं पहिलं डॉक्युमेंट आहे मॅग्ना कार्टा, ज्याच्यामध्ये काय झालंय, हे जे मोनार्क होते त्या मोनार्कची जी काही अनलिमिटेड पॉवर होती त्यांच्या हातामध्ये तिला लिमिट करण्यात आलं आणि इंडिव्हिज्युअल्सची जी काही लिगल राईट्स होते त्या लिगल राईट्सना, सर्टन लिगल राईट्सना प्रोटेक्शन हे मॅग्ना कार्टा थ्रू मिळालं. नंतर एनलाइटमेंट एरा आला, त्यामध्ये 17-18 सेंचुरीजमध्ये आपल्याला माहिती आहे की काही आयडियाज आल्या, काही फिलॉसॉफर्स आले. चर्चची जी काही सुप्रीम ऑथॉरिटी होती त्या अथॉरिटीला काय करण्यात आलं, आव्हान देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की याही पलीकडे जाऊन काहीतरी जग आहे, विवेक आहे, विवेकाने आपण बघूया त्या सगळ्या जगाकडे आणि माणसाचे काही मूलभूत हक्क सुद्धा असतात. ही जी बेसिकली ह्याला जे काही शेप मिळाला तो हा एनलाइटमेंट एरामध्ये या आयडियाला शेप मिळाला. आपण तुम्ही ज्युरिस्प्रुडन्स जेव्हा शिकाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की हे सगळे थिंकर्स आहेत आणि ह्या थिंकर्सनी काही काही आयडिओलॉजी मांडलेली आहे. जसं की जॉन लॉक असेल, थॉमस हॉब्स असेल, जॉन जॅक्विनस रुसो असेल. तर ह्यांनी काय बेसिकली ह्यांनी काय केलं तर यांनी ह्या फिलॉसॉफर्सनी ॲडव्होकेटिंग फॉर नॅचरल राईट्स इन्क्लुडिंग लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी, आणि काही काही कन्सेप्ट मांडल्या ज्या लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टीच्या रिलेटेड होत्या. आणि त्या कॉन्सेप्ट्स ती जी काही आयडिया होती ती माणसाच्या राईट्सना रिकग्नाइज करणाऱ्या अशा ह्या आयडियाज होत्या. ओके, सो त्यानंतर अमेरिकन रिव्हॉल्युशन आहे 1776चं, लेड टू द US डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स विच प्रोक्लेम unalienable rights such as life, liberty and pursuit of happiness. ओके, अमेरिकन रिव्हॉल्युशन 1776 मध्ये, ज्याच्यामध्ये युएसने डिक्लेअर केलं होतं इंडिपेंडन्स. US सुद्धा कॉलनी होती पण US लवकर जागं झालं आणि त्यांनी काय केलं, प्रोटेस्ट केले. त्यांनी आपलं इंडिपेंडन्स जे काही होतं ते लवकर डिक्लेअर केलं आणि तिथले लाईफ, लिबर्टी आणि हॅपीनेसला प्रमोट केलं. दिस वॉज फॉलोड बाय बिल ऑफ राईट्स 1791. सो हे जे काही होतं ते फॉलो झालं कशा थ्रू, बिल ऑफ राईट्सनी, विच गॅरंटीड फ्रीडम्स लाईक स्पीच, रिलिजन अँड प्रोटेक्शन फ्रॉम आर्बिट्ररी गव्हर्नमेंट ॲक्शन. ओके, बिल ऑफ राईट्स आपल्याला माहिती आहे 1791चं, ज्याने काय केलं, पुढे स्पीच, रिलिजन आणि ह्या सगळ्या रिलेटेड जे काही आर्बिट्ररी गव्हर्नमेंट ॲक्शन्स असतील तर त्याच्या विरोधामध्ये प्रोटेक्शन इंडिव्हिज्युअल्सना प्रोव्हाइड केलं. ओके, हे अमेरिकन रिव्हॉल्युशन आणि बिल ऑफ राईट्स इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सिमिलरली द फ्रेंच रिव्हॉल्युशन 1789 रिझल्टेड इन डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मेन अँड ऑफ द सिटीजन, एम्फसाइज लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधली लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी ही कॉन्सेप्ट कुठून आली आहे, तरी फ्रेंच रिव्हॉल्युशनमधून आलेली कॉन्सेप्ट आहे. माणसाचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावरती फोकस केला फ्रेंच रिव्हॉल्युशनने आणि त्यातून जे काही रिव्हॉल्युशन झाली, जी काही क्रांती झाली
ती जगापुढे आली आणि त्याच्यामध्ये काय झालं, बेसिकली फंडामेंटल राईट्स जे इंडिव्हिज्युअल्सचे होते आणि त्या फंडामेंटल राईट्स रिलेटेड ज्या काही कॉन्सेप्ट होती ती समोर आली. ओके, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फंडामेंटल राईट्स आपण पाहिलं की कुठून फंडामेंटल राईट्सची सुरुवात झाली. मॅग्ना कार्टा असेल, बिल ऑफ राईट्स असेल किंवा अमेरिकन रिव्हॉल्युशन असेल, फ्रेंच रिव्हॉल्युशन असेल, पण त्यानंतर डेव्हलपमेंट कशी होत गेली तर 19th and 20th century saw a growing global movement for human rights, particularly in colonial nations fighting for independence. ओके, सो हा जो पिरियड आहे कुठला 19 आणि 17 सेंचुरीजमध्ये, तेव्हा खूप सारी जी काही राष्ट्र होती, जी कॉलोनीज होती ब्रिटिशांची, बेसिकली इंडिया सुद्धा भारत सुद्धा कोणाची कॉलनी होता, ब्रिटिशांची कॉलनी होता. सो इथे पण फ्रीडम स्ट्रगल सुरू झालाय. फ्रीडम स्ट्रगलमध्ये काही गोष्टी समोर येतात आणि त्यामध्ये फंडामेंटल राईट्स सुद्धा समोर आले की आमचं जर कॉन्स्टिट्यूशन असेल, आमचं जर सरकार असेल किंवा आम्ही जर गव्हर्न करत असू तर आम्ही आमच्या नागरिकांना काय देऊ, फंडामेंटल राईट्स देऊ. आम्ही असं ऑप्रेस करणार नाही जसं ब्रिटिशर्स करतायत. सो 19 आणि 20 सेंचुरीमध्ये स्वराज ही कॉन्सेप्ट समोर यायला लागली आणि त्यातून कोलोनियल नेशन्सच्या विरोधातली फाईट समोर आली आणि बेसिकली फंडामेंटल राईट्सचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते सुरू झाले. In India, the fight for independence emphasized the need of such rights. The Swaraj Bill 1895, inspired by Lokmanya Tilak, proposed basic freedoms like free speech, property rights and equality before law. हे जे लोकमान्य टिळक असतील, मोतीलाल नेहरूंचा नेहरू रिपोर्ट असेल, हे सगळे लोक ज्या आयडिया मांडत होते त्या आयडिया बेसिकली फंडामेंटल राईट्स रिलेटेड होत्या की माणसाकडे काय असलं पाहिजे, फ्री स्पीच असलं पाहिजे. ओके, प्रॉपर्टी राईट्स असले पाहिजेत. गव्हर्नमेंटच्या विरोधात थोडंसं काही बोलल्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा होतीये किंवा त्रास दिला जातोय, तुरुंगात डांबलं जातंय. तर मग ही सिस्टीम आम्हाला नको आहे. आम्हाला काय हवंय, आम्हाला फ्री स्पीच हवंय, आम्हाला आमचं सरकार बेसिकली हवंय. 1927 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस डिक्लेअर दॅट इंडियाज फ्युचर कॉन्स्टिट्यूशन मस्ट गॅरंटी फंडामेंटल राईट्स. इंडियन नॅशनल काँग्रेसने डिक्लेअर करून टाकलं जे फ्युचर कॉन्स्टिट्यूशन आमचं असेल ते फंडामेंटल राईट्स देणारच. त्यानंतर मोतीलाल नेहरूंचा नेहरू रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये एम्फसाइज झालं इम्पॉर्टन्स एन्शुरिंग दे कुड नॉट बी टेकन अवे. म्हणजे फंडामेंटल राईट्सचं इम्पॉर्टन्स आणि ते कुणीही काढून घेऊ शकणार नाही वगैरे असे राईट्स मोतीलाल नेहरूंच्या नेहरू रिपोर्टमध्ये रिकग्नाइज झाले. आफ्टर वर्ल्ड वॉर II द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स UDHR, आपल्याला माहिती आहे UDHR खूप जास्त इम्पॉर्टंट डिक्लेरेशन आहे ह्युमन राईट्सच्या रिलेटेड. सो 1948 मध्ये established a global framework for human rights influencing the constitutional development of many nations. ओके, सो एक बेसिक जे काही फ्रेमवर्क होतं ते फ्रेमवर्क वर्ल्ड ग्लोबल लेवलला मिळालं UDHR मुळे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समुळे. UDHR emphasized the dignity, freedom and equality of all individuals, setting the foundation for द इन्क्लुजन ऑफ फंडामेंटल राईट्स इन मॉडर्न डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन. UDHRचं डॉक्युमेंट जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की त्यातले जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जे 1 by 1 त्यांनी दिलेलं आहे ते सगळं कशासाठीचं आहे, हा सगळा खटाटोप कशासाठी आहे, डिग्निटी, इक्वॅलिटी आणि फ्रीडमच्या प्रोटेक्शनसाठीचा आहे. इन इंडिया फंडामेंटल राईट्स वेर एन्शाइंड इन Part 3, इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ड्रॉइंग इन्स्पिरेशन फ्रॉम various sources including US Bill of Rights, British legal system and French Declaration of Rights. So basically आपण जर आपले वेगवेगळे सोर्सेस पाहिले कॉन्स्टिट्यूशनचे तर त्यामधले फंडामेंटल राईट्स वरती प्रभाव टाकणारे काही सोर्सेस आहेत, व्हेरियस सोर्सेस आहेत. त्यामध्ये US डिक्लेरेशन ऑफ राईट्स असेल, बिल ऑफ राईट्स असेल, त्याचबरोबर फ्रेंच रिव्हॉल्युशन असेल आणि ब्रिटिश लिगल सिस्टीम. ऑब्व्हियसली ब्रिटिशांची कॉलनी होती इंडिया, त्यामुळे ब्रिटिश लिगल सिस्टीममधले पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत आणि जे काही फंडामेंटल राईट्स आहेत ते आपण रिकग्नाइज केलेले आहेत. दिस राईट्स एम टू प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल्स फ्रीडम अँड अपहोल्ड डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज एन्शुरिंग जस्टिस, इक्वॅलिटी अँड डिग्निटी फॉर सिटिझन्स. द फंडामेंटल राईट्स कंटिन्यू टू इव्हॉल्व विथ ज्युडिशियल इंटरप्रिटेशन्स अँड अमेंडमेंट्स. आपण बघतो डेव्हलपमेंट, सो कंटिन्युअस इव्हॉल्विंग आहेत.
असं नाही आहे की आत्ताचे फंडामेंटल राईट्स आहेत तसेच आहेत, आपण त्याचे जे काही अर्थ आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने लावतो, जसं की ज्युडिशियल इंटरप्रिटेशन थ्रू बऱ्याचदा फंडामेंटल राईट्सचे अर्थ लावले जातात, बऱ्याचदा ते छान पद्धतीने रिकॉग्नाइज केले जातात जे की प्रोटेक्ट करतात इंडिव्हिज्युअलच्या लिबर्टी, इक्वॅलिटी, डिग्निटीला. ओके, अमेंडमेंट सुद्धा होतात, इन्शुरिंग देअर रिलेव्हन्स इन चेंजिंग सोशल अँड पॉलिटिकल कंटेक्स्ट. आपलं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट गॉडमेड डॉक्युमेंट सारखं, की गॉडने तयार केलेलं डॉक्युमेंट सारखं नाही आहे की तयार झालं म्हणजे झालं. हे कंटिन्यू चेंज ॲडॉप्टिव्ह आहे बेसिकली चेंजसाठी. त्यामुळे जसं सोशल आणि पॉलिटिकल कंटेक्स्ट बदलेल तशा गोष्टीसुद्धा बदलणार, हे आपल्या संविधान तयार करणाऱ्यांना माहीत होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंटची प्रोव्हिजन आहे. दे फॉर्म द बॅकबोन ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स लिमिटिंग स्टेट पॉवर वाईल प्रोटेक्टिंग इंडिव्हिज्युअल्स लिबर्टी. सो डेमोक्रॅटिक गव्हर्नन्ससाठी, स्टेटच्या पॉवरला लिमिट करण्यासाठी, कॉन्स्टिट्युशनलिझम एस्टॅब्लिश करण्यासाठी, बेसिकली इंडिव्हिज्युअलची लिबर्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी हे फंडामेंटल राईट्स काय करतात, काम करतात. ओके, आता आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे स्टेट, अदर ऑथॉरिटीज, लोकल ऑथॉरिटीज अँड लोकल अथॉरिटीज, LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन अँड आर्टिकल 12. सो हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. आर्टिकल 12 आणि 13 तितकेच महत्त्वाचे आहेत जितके 14 to 32 आपण इम्पॉर्टंट मानतो. त्यामुळे आर्टिकल 12 आणि 13चं इंटरप्रिटेशनसुद्धा आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे, आपण व्यवस्थित टेक्स्ट वाचून ते ठरवलं पाहिजे. सो आपण नेक्स्ट क्लासमध्ये हे बघूयात, आर्टिकल 12.